एकीकडे मुकेश अंबानींच्या रिलायन्स ग्रुपच्या नवनवीन लॉन्च होणाऱ्या आणि शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणाऱ्या कंपन्यांबद्दल दररोज काही ना काही बातम्या येत असतात. मात्र यावेळी एक नकारात्मक बातमी समोर आली, ती म्हणजे रिलायन्स रिटेलच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या ओपन स्टोअरसाठी एक फर्मान जारी केले. त्यामुळं आता या स्टोअर्सला टाळं लागण्याची टांगती तलवार निर्माण झाली. मात्र रिलायन्स रिटेलवर ही वेळ का आली? कंपनी तोट्यात आली आहे का? हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओमध्ये. नेमकं प्रकरण आहे तरी काय पाहूया. धीरूभाई अंबानी यांच्यानंतर त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र मुकेश अंबानी यांनी रिलायन्सचा कारभार हाती घेत रिलायन्सला पेट्रोकेमिकल्स पासून टेलिकॉम, रिटेल ते डिजिटल पर्यंत घेऊन आले. या यशामागील मुकेश यांच्या रणनीतीबद्दल सांगायचं झालं तर ग्राहकांना सुरुवातीला फ्री डेटा देऊन त्यांनी मोठा ग्राहक वर्ग खेचून घेणार आणि स्पर्धक कंपन्यांच्या नाकीनऊ आणले. मात्र जेव्हा त्यांनी रिटेलमध्ये एंट्री केली तेव्हा त्यांनी नवी रणनीती वापरली. ती म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या ग्राहकांसाठी त्यांच्या गरजांनुसार वेगवेगळे स्टोअर्स उघडले. फळं, भाज्या आणि इतर ताज्या पदार्थांसाठी रिलायन्स फ्रेश आणि फ्रेश पीक नावानं स्टोअर्स उघडले. कपड्यांसाठी ट्रेंड्स, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी रिलायन्स डिजिटल, दागिन्यांसाठी रिलायन्स ज्वेल्स. त्यांच्या या रणनीतीमुळे रिलायन्स रिटेल तेजीनं पसरला. त्यांची नीती म्हणजे सुरुवातीला कोणत्याही व्यवसायात भक्कम आणि जलद गुंतवणूक करायची आणि स्पर्धकांना नामोहरम करून नफा कमवायचा. त्यामुळं त्यांचे व्यवसाय सुरुवातीला जरी तोट्यात असले तरी ते भविष्यातील नफ्याकडे लक्ष देतात. मात्र आता त्यांच्या रिलायन्स रिटेल या बिझनेस बद्दल मोठी बातमी समोर आली. ती म्हणजे अंबानी आता त्यांची स्ट्रॅटर्जी बदलत आहेत. त्यांना लॉंग टर्मची वाट पाहण्यात नाही तर रिलायन्स रिटेल मधून लवकरात लवकर नफा कमवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानुसार आता रिलायन्स रिटेल साठी आदेश देण्यात आले आहेत की स्टोअर सुरू केल्यानंतर 6 ते 12 महिन्यात त्यांना सर्व खर्च उचलता आला पाहिजे. जे स्टोअर्स असा परफॉर्मन्स दाखवणार नाही त्यांना बंद करण्यात येईल किंवा त्यांना दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये बदलले जाईल. या अगोदर रिलायन्स स्टोअरला नफा कमवण्यासाठी 2 वर्षांपर्यंतचा कालावधी देत होता. रिलायन्स रिटेलनं ही रणनीती का बदलली आहे पाहूया. रिलायन्स रिटेल त्यांचा IPO आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळं त्यांना आपला फायनान्शियल परफॉर्मन्स चांगला असणं गरजेचं आहे. त्यामुळे ते जास्तीत जास्त नफ्यात असणं, मार्जिन आणि व्हॅल्युएशन चांगलं असणं यावर भर देत आहेत. दुसरीकडे ते एका वर्षात 1000हून अधिक नवे स्टोअर्स उघडत होते. ते देखील कमी केलं जाणार आहे कारण मोठा विस्तार करण्याचे दिवस नाही. तरी देखील दरवर्षी नवे स्टोअर्स उघडले जाणार असल्याचं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच स्टोअर्सच्या लोकेशन्सवर हे लक्ष दिलं जाणार आहे. याच रणनीतीच्या आधारे कंपनीनं स्टोअर्सला उभारण्यासाठी लागणारा खर्च देखील न काढणाऱ्या तब्बल 3650हून अधिक स्टोअर्स गेल्या 3 वर्षात बंद केले आहेत. तर कपड्यांसाठी असणाऱ्या ट्रेंड्स देखील आणखी अद्ययावत करून नव्या रूपात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर रिलायन्स आता 30 मिनिटांमध्ये डिलिव्हरी देखील देणार आहे. तर रिलायन्स रिटेलच्या टर्नओव्हर बद्दल सांगायचं झाल्यास 2.91 लाख कोटी आहे. तुम्हाला रिलायन्सच्या या नव्या पॉलिसी बद्दल काय वाटतं? तुमच्या आसपास रिलायन्स रिटेलचे स्टोअर्स बंद पडले किंवा ग्राहक कमी झाले असल्याचं तुमच्या निदर्शनास आलंय का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.